भरपूर चीजी आणि क्रिस्पी चीज कॉर्न बॉल जेव्हा आपण कॅफेमध्ये खातो तेव्हा वाटतं हा घरच्या घरी बनवता आला, स्वस्तात मस्त, तर किती छान. तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी. इथे मी सविस्तर कृती देणार आहे घरच्या घरी चीज कॉर्न बॉल अगदी परफेक्टली कसे बनवायचे यासाठी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, यात भरपूर टिप्स मी देणार आहे. मधुगंधाज रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे. आता यासाठी एका मिक्सिंग बाउलमध्ये मी 1 कप उकडलेला स्वीट कॉर्न घेते. हा असाच अख्खा उकडलेला मका आपण घेतोय. दाणे अख्खे आहेत ह्याचे, ह्याला अजिबात ठेचून घ्यायचं नाही. यावर आपण 3 उकडून किसलेले बटाटे टाकूया. अर्धा कांदा बारीक चिरलेला, अगदी फाईनली चिरलेला. त्यावर अर्धी ढबू मिरची बारीक चिरलेली. अर्धा टीस्पून आलं लसणाची पेस्ट. अर्धा टीस्पून जिरे पावडर. अर्धा टीस्पून कुटलेली काळी मिरी. 1 टीस्पून गरम मसाला. 1 टीस्पून चिली फ्लेक्स. 2 हिरव्या मिरच्या बारीक चॉप केलेल्या. थोडीशी कोथिंबीर चॉप करून. चवीप्रमाणे मीठ. आता जर कॉर्न बॉईल करताना तुम्ही मीठ टाकलं असेल तर इथं थोडं कमी टाका. आणि 2 टेबलस्पून ब्रेड क्रम्स. ब्रेड क्रम्सनी आतून छान क्रिस्पी होणार आपले चीज कॉर्न बॉल. यावर 1/4 कप मोझरेला चीज टाकायचं. जे चीजचं असं क्रीमी फ्लेवर येतं ना, ते या मोझरेला चीजनी येतं. त्यामुळे शक्यतो चीज कॉर्न बॉल करताना तुम्ही मोझरेला चीजच टाका. आणि ह्याला असं स्क्वीज करून हलक्या हाताने आपण ह्याला एकत्र व्यवस्थित मळून घेऊया. तुम्ही बघू शकता अगदी आपण पीठ मळतो तसं आपलं मळून झालेलं आहे, सगळं एकत्र आलेलं आहे. आता आपण स्लरी बनवून घेऊया. यासाठी 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घ्यायचं. त्यावर 2 टेबलस्पून मैदा टाकायचा. अर्धा टीस्पून चिली फ्लेक्स आणि चवीप्रमाणे मीठ. साधारण अर्धा टीस्पून मीठ इथं टाकलेलं आहे. स्लरी आता ह्या चीज कॉर्न बॉलचा फार इम्पॉर्टंट पार्ट आहे. ह्याच्यामुळे हे चीज कॉर्न बॉल अतिशय व्यवस्थित एकत्र शेपमध्ये राहतात. त्यामुळे आपल्याला ही स्लरी व्यवस्थित थिक अशी बनवायची आहे. म्हणून आपण इथं थोडं थोडं करून बॅचेसमध्ये पाणी टाकूया आणि ह्याला मिक्स करून घेऊया. सगळ्या गुठळ्या फोडून घ्यायच्या. पाहुणे येणार असतील आणि तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही आदल्या दिवशी हे चीज कॉर्न बॉल बनवून एका झिपलॉक बॅगमध्ये ठेवून देऊ शकता फ्रीझरमध्ये, आणि नेक्स्ट दिवशी तुम्ही हे तळू शकता. एकदम झटपट होणारा आहे हा स्नॅक्स. आणि अशा प्रकारे थिक स्लरी तुमची झाली पाहिजे. साधारण 1/4 कपपेक्षा कमी पाणी इथं लागलेलं आहे मला. आता ही झाली स्लरी. आपले चीज कॉर्न बॉलचं आपलं मळून झालेलं आहे सगळं साहित्य. आता थोडं थोडं घ्यायचं. पहिले त्याला थोडं गोळ्यासारखं असं फॉर्म करायचं. मग पारी करून मध्ये ह्याच्यात आपण मोझरेला चीज भरायचं. साधं प्रोसेस चीजही इथं मध्ये भरायला घेऊ शकता, पण मोझरेला चीज घेतल्याने तो जो छान असा उघडल्यावर मस्त टेक्स्चर येतं ना, फिलिंग येतं, त्यासाठी आपण हे चीज टाकलेलं आहे. आणि स्पेशल टिप म्हणजे आपण ते मळताना सगळं मिक्सचर चीज कॉर्नचं बनवताना सुद्धा आपण टाकलेलं आहे आणि इथंही टाकतो. त्यामुळे ते परफेक्टली कॅफे स्टाईल होतात. मग अशा प्रकारे भरून ह्याला आपण सील करून घेऊया आणि ह्याचा गोळा बनवून घेऊया. आपण पुरणपोळी करताना किंवा पराठे करताना जसं आपण कणकेची पारी बनवतो, मग आज स्टफिंग भरतो आणि मग त्याला गोल करतो ना, अगदी त्या प्रकारेच ह्याचं आपल्याला आज स्टफिंग भरायचं आहे चीजचं. आणि ह्याला व्यवस्थित सील करून घ्यायचं आहे. आपल्या चॅनलवरती मी एक कोबी वड्याची रेसिपी शेअर केली आहे, जी सगळ्यांना खूप आवडली आहे. तुम्हालाही जर ह्याच्यात इंटरेस्ट असेल तर वरती मी लिंक देते, तुम्ही नक्की बघा आणि ट्राय करा. असा हा गोळा झाला की ह्याला हलक्या हाताने आपण स्लरीमध्ये डिप करून घेऊया. सगळीकडनं ह्याला स्लरी व्यवस्थित कोट करूया. आणि मग चमच्याने काढून ह्याला आपण ब्रेड क्रम्समध्ये टाकूया. आणि ब्रेड क्रम्सही ह्याच्यावरती सगळे व्यवस्थित आपण छानपैकी कोट करून घेऊया. जर मध्यभागी तुम्ही थोडं जास्त चीज भरला असेल
तर ही जी डिप करून स्लरीमध्ये आपण ब्रेड क्रम्सनी कोट करतोय, ही प्रोसेस तुम्ही 2दा करा. त्याने ते अजून जास्त चांगलं सील होईल आणि जास्त क्रिस्पी होईल. तुम्ही बघू शकता छान आपले मस्तपैकी कोट झालेले आहेत. ह्याला ठेवून देऊया आणि अशा प्रकारे सगळे चीज कॉर्न बॉल आपण बनवून घेतलेले आहेत. ह्याला ना आता आपण 2 तास रेफ्रिजरेट करायचं, म्हणजे ह्याला सेट व्हायला ठेवून द्यायचं, म्हणजे हे घट्ट छान व्यवस्थित सेट होतात. आता 2 तास झालेत. तुम्ही बघू शकता, मी हातात तुम्हाला एक बॉल दाखवते, किती छान व्यवस्थित सेट झाला आहे, खूपच मस्त सेट झाला आहे. इथं मी मध्यम आचेवरती तेल गरम केलेलं आहे. मीडियमच आपलं तेल गरम ठेवायचं आणि त्यात एक एक करून आपले चीज कॉर्न बॉल सोडूया आणि छान या मध्यम आचेवरतीच ह्याला आपण तळून घेऊया. हाय फ्लेम करू नका, नाहीतर तो थोडा जळू शकतो बाहेरून. मध्यम आचेवरतीच आपण ह्याला तळून घेऊया आणि मध्यम आचेवरती तळल्यामुळे आपले चीज कॉर्न बॉल फुटत नाहीत आणि व्यवस्थित तळले जातात. असं हे सगळे टिप्स, फ्रीजिंग किती वेळ करायचं, कसं स्लरी करायची, कुठलं चीज वापरायचं, हे सगळं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. छान गोल्डन ब्राऊन दोन्ही साईडनी झालेले आहेत की ह्याला सगळं तेल निथळून आपण काढून घेऊया टिश्यू पेपरवरती. मी तुम्हाला ओपन करून दाखवते. तुम्ही बघा किती छान मस्त चीजी झाला आहे. छान असा मस्त त्याचा थ्रेड निघतोय चीजचा आणि ह्यात आपण भरपूर मसाले टाकलेले आहेत, त्यामुळे हा चीज कॉर्न बॉल तुम्ही असाच खाऊ शकता, नाहीतर मग सॉससोबत किंवा मेयोनीज डिप बरोबर सर्व करू शकता. हे सगळं फॉलो करा आणि हे परफेक्टली कॅफे स्टाईल चीज कॉर्न बॉल बनवा आणि एन्जॉय करा. ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असणार. कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी मधुगंधाज रेसिपीजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. ईट हेल्दी, स्टे ब्लेस्ड. थँक्यू.